टीएमसी गटार साफ करते. म्हणजे आम्हाला ते काम आवडत नाही, ते आम्ही आवडीनं करतो. सांगतो, मला लहानपणापासून शाळेत जायला आवडत नव्हतं, म्हणून मी आई वडिलांना काय शिक्षा म्हणून शिक्षा करायचं. निदान त्या निमित्तानं का होईना हा रोज शाळेत जाईल. पण सांगतो का मी अशा रीतीनं शिक्षक झालो. साई कवले तुम्हीच का? हो साहेब, सॉरी यशो RRY, बट तुम्ही तपासणीसाठी 2-3 दिवसानंतर येणार होता, तितका लवकर कशी राहणार? आता मी मटणाची व्यवस्था कुठून करू? बरं, मुले कुठे आहे? मुले पोहायला गेली. पोहायला? आता आंतरशालेय विहिरीत पोहण्याची स्पर्धा आहे ना, तिकडे गेली. तुम्ही नाही गेला? गेलो तो साहेब, पण उडी टाकणार तेवढं कळलं की माझं घड्याळ वॉटरप्रूफ नाही आहे, ते सासऱ्याने दिलंय ना म्हणून. बरं, तुम्ही कशी काय आला? त्या रस्त्यावर राईट मारला, तिथे एक गल्ली होती, त्यामध्ये आत आलो आणि मग साहेब म्हणते स्वतःने नवीन चपराशीच्या दर्जाचे. कोणच तू? सॉरी सर, सॉरी. हे तर मी तेव्हाच ओळखलं होतं जेव्हा तू क्लास 4ची मेहनत करत होतास. कोणच तू? सर, मी RN रामने, माझी बदली झाली आहे ना इथे. अबे बदली करून घ्याल तुला हेच शाळा सापडली का बे? तू का राशील लागलाय का मला? सर, मला तुमच्यासोबत राहिले खूप आवडते. मी काय बायको आहे तू? का तुला माझ्यासोबत राहिले खूप आवडते? या नाटक संपेपर्यंत लग्न करशील तू माझ्याशी? नाही सर, काहीतरी नका बोलू. सर, शाळा सुरू करायची. अबे शाळा म्हणजे काय फटफटी आहे? किक मारली चालू करायची? शाळेत पोरं पाहिजे? अवघड आहे. मग माझं लग्न नाही झालं अजून. ती पोरं नाही नव्हे, ती पोरं नाही नव्हे. गावातले पोरं आणून शाळेत नाही बसवा लागून काय? सर, मग किती पोरं आहे आपल्या शाळेत? आहे ना, एकच आहे. एकच आहे? हा, मी शिकवायचं कोणाला? अबे आपण शिकून ते कुठं आईन्स्टाईन होणार आहे का? एवढा सगळ्याचं नुकसान करण्यापेक्षा एकाचं करून राहिलं याच्यात धन्यता मानणं. पण सर, ते एकाचं नुकसान होणार ना, त्याचं काय? अरे त्याचं काय, तो राजकारणात जाईल. देश चालवायला कुठेतरी पाहिजे की नाही? आणि तिकडे तर काहीच क्वालिफिकेशन नाही आहे, हेच क्वालिफिकेशन आहे. आणि हेच आपण आपल्या पोट्टेली देऊन राहिलो. तुम्ही एकटे त्याला मुलगा कुठे आहे? अबे ते पालक नाही, तो आपला एकमेव विद्यार्थी आहे. हा हा, कितवीला आहे हा? ते मला माहित नाही, पण गेल्या 5 वर्षापासून गेले पहिलीचाच अभ्यास करून शिकून राहिलो. पहिलीचाच का? अबे दुसरीचे पुस्तकं आल्यास कुठून? ते आले की शिकवीन त्याला. नाही सर, पण मी याला शिकवणार आणि पुढचे इयत्तेत टाकणार. अबे पुढच्या इयत्तेत टाकण्यासाठी शिकवायची काय गरज आहे? 8वी पर्यंत नापास नाही करायचं असा गव्हर्नमेंटचा रूलच आहे. नाही, पण शिक्षण महत्वाचं आहे सर. बघा सर, बघा, नवीन शिक्षक आला म्हणून त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. अबे नवीन शिक्षक आला म्हणून त्याच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये. मग उद्या लग्न आहे त्याचं म्हणून त्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे. याचं लग्न आहे, तिसरं लग्न. बापरे, मला काय शिकवणार? तुला काय शिकायचंय बाळा? त्याला काय विचारताय? जे शिकवायचं ते शिकवा, लांब कशाला करताय त्याचा? कोण आहे नेवकायला गुप्त? या शिक्षकाची कसं बोलायचं कळत नाही तुला? बघा, सरांना मारलं. सर, तुम्ही अशा मुलांना शाळेच्या बाहेर का नाही काढत? अबे भैताडा, एकमेव विद्यार्थी आहे तो. याला जर बाहेर काढलं तर आपली शाळा बंद पडेल. मग आपण खायचं काय? सर, मला खिचडी. उपवास करण्यापेक्षा शिक, मोठा हो जरा. अरे नाही बाळा, नाही. बघा, सरांना मारलं. अबे उपवासाची खिचडी नाही, शाळेत भेटते ती खिचडी मागून राहिला हो. ते त्याला द्या लागत नाही तर आपल्याला उपाशी राहायला लागत. हे बघ बाळा, हे नवीन सर आहे, त्यांना मारायचं नाही. मी तोपर्यंत खिचडीचे तांदूळ निवडून होतो. सर, काय आहे तांदळात? हे काळे तीळ टाकून दिले गव्हर्नमेंटनं मुलांच्या सशक्तीकरणासाठी. सर, हे किडे आहेत. हे किडे मी तर आतापर्यंत काळ्या किडीची खिचडी म्हणून खाऊ घालून मोठेले. तरीच म्हटलं याच्यात एवढे किडे आले कुठून? चल बेचा बाळा बोल. वा,
सकाळी सकाळी स्वच्छ होईल आणि दात घासील सगळं स्वतःच नाही. गावात जे लोक सकाळी सकाळी तंबले घेऊन रोपं लावायला निघते त्यांचं काय करशील ते सांग. रोपं लावायला हा सर मी त्यांना सरळ जातो खड्डा खोदून देईन. रोपं कशी लावावी, किती प्रमाणात लावावी, त्याला किती खत टाकावं हे सगळं समजावून सांगेल सर मी त्यांना. आणि सर पहिलं पाणी मी टाकलं. अबे ते नाही गावात जे लोक सकाळी सकाळी टॉयलेटले बसतात त्याचं काय, त्यांचा बंदोबस्त कसा करशील ते सांग. टॉयलेटले बसतात त्याचा काय बंदोबस्त करायचा आहे. अरे ही सगळी सरकारची स्कीम आहे हगणदारी मुक्त गाव. हे सगळं एका शिक्षकालाच बघावं लागतं. त्याचा प्रचार आणि प्रयत्न कसे करशील ते सांग. अहो पण इथे कोणता प्रचार करायचा आहे, कसा करशील ते सांग. आता काय गावावर ओरडत फिरवले हागू नका रे हागू नका. हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. असाच प्रचार करतो. आता प्रयत्न कसे करशील ते सांग. कसले प्रयत्न. आता समजा एखादा माणूस बसलाय कार्यक्रमाले त्याला कसा उठवशील ते सांग. एक्सक्यूज मी प्लीज. हा इंग्रजीत बोल. कमोडवर बसलाय पण तो. अबे आपल्या भाषेत बोल आपल्या भाषेत. हे बघा तुम्ही जे काही करताय ते चुकीचं आहे. ते इथे रोगराई पसरवणार आहे. हा उघडा डोळे गेला तो का. तो काय विचार बनताय साहित्य काढायला बसलाय का. एवढा वेळ पाहिजे का गावात. सरळ एक असा गोटा घ्यायचा असा मारून फेकाचा. अरे उठा उठा उठा. अहो पण ही सगळी कामे आपण का करायची. कारण आपण शिक्षक आहोत म्हणून. सर मग उद्या कोणी आलं तर त्याला काय उत्तर द्यायला आपण. अबे तपासणीवाले थोडी विचारते आपल्या पोट्टेले की बेचा खाणा म्हणून दाखव, निबंध लिहून दाखव. ते तर फक्त एवढंच विचारते का तुम्ही गावातली भांडणं किती सोडवली हे विचारतात. मग तंटामुक्त गाव राबवणे हे सुद्धा एका शिक्षकाचं काम आहे. आता समजा नवरा बायको दोघे भांडत असतील आणि बायकोनं अंगावर रॉकेल घेतलं तर तू काय करशील सांग. मी त्या बाईला समजावून सांगेन अहो असं करू नका. का रे बाईला काय सांगशील, नवऱ्याला का नाही सांगशील. तंटामुक्त गाव करायचं आहे आपल्याला. अहो पण ही सगळी कामे आपण का करायची. कारण आपण शिक्षक आहोत म्हणून. सर शिक्षक आहोत ना तर प्राथमिक शिक्षण देऊन पुढची पिढी घडवणे आपलं काम नाही आहे का. प्राथमिक शिक्षण देऊन पुढची पिढी घडवणं सारं अंधश्रद्धा आहे. एका शिक्षकाचं तर मुख्य काम एवढंच आहे मतदाराच्या याद्या तयार करणं, पोलिओ डोस पाजत फिरणं, ते तिकडे फॅमिली प्लॅनिंगचे शिबिर आयोजित करणं. आणि यातून वेळ भेटला ते येणाऱ्या साहेबासाठी आपल्याच खिचडीत मटणाचे तुकडे टाकून त्याला बिर्याणी म्हणून खाऊ घालणं हे एका शिक्षकाचं मुख्य काम आहे. तर मग प्राथमिक शाळा म्हणजे काय. प्राथमिक शाळा ज्या ठिकाणी शिक्षणाला सोडून सर्व गोष्टींना प्राथमिकता देण्यात येते ते ठिकाण म्हणजे प्राथमिक शाळा. समजलं का बाळा. दुसरा आहे हा नाटक काय दुसरा आहे ना दोन आहे ना होतं ना आज छान काढतो मागचं काढतो की बॅटरा दिला बॅटरा कुठं आहे. एक नंबर दुसरं आहे नाही काय मग नाटक आता